मी दत्ता काकडे, अध्यक्ष माढा तालुका मोटर मालक संघ, उपजिल्हा अध्यक्ष सोलापूर जिल्हा वाहतूक संघटना। साधारणतः एक 10 ते 12 वर्षापूर्वी माननीय आमदार बबनदादा शिंदे यांच्या कारखाना चालू झाल्यापासून जे काय आम्हाला सगळ्यांना जो रोजगार मिळाला आहे, जो कुटुंब साधारणतः युनियनच्या गाड्या आमच्या 30-35 होत्या, त्यानंतर आज साधारणतः 200 ते 250 गाडी धक्क्यावर काम करते आणि त्यातून जो रोजगार मिळाला आहे त्याच्यावर साधारणतः 1,500 ते 2,000 कुटुंब चालणारे एवढे कुटुंब तयार झाले आणि त्यातून रोजगार मिळाला आहे। तर हे सगळे आम्हाला माननीय आमदार दादा आणि दुसरा कारखाना झाला माननीय संजय मामा शिंदे यांचा, आणि त्या दरम्यान FCI वाहतूक जे पूर्वी बाहेरगावी होती किंवा दुसऱ्या ठिकाणी काम चालू होतं ते आम्हाला नंतर आमच्या नेत्याच्या माध्यमातून जो आम्हाला रोजगार मिळाला, FCIचं काम चालू झालं। साधारणतः त्यातून 250-300 गाड्या चालल्या आणि साधारणतः 2-2.5 हजार माणसाचा कुटुंबाचा विषय संपवला मामा यांच्या प्रयत्नांनी आणि त्यांच्या जे त्यांनी यश आम्हाला इथपर्यंत आणून दिलं, ते सगळे जे श्रेय आहे ते सगळं दादा आणि मामाला यांना जाते। जो रोजगार उपलब्ध झाला तो केवळ शिंदे कुटुंबाच्या प्रयत्नांनी तयार झालेला आहे सगळा आमचा जो संघ आहे तो। आणि सांगायचं साधारणतः तर ऊस धंद्यातला असेल, कारखाने धंद्यातल्या असतील तर साधारणतः ह्यातील आमच्या गाड्या 100 गाड्या आणि साधारणतः आमच्या संघटनेमार्फत चालणारी वाहनं ते साधारणतः 2 ते 2.5 हजार ट्रॅक्टर हे त्यांच्याच कारखान्यावर चालू आहेत। सगळ्या जिल्ह्यात जो 1 नंबर कारखाना असेल तर माननीय विठ्ठलराव शिंदे आणि विठ्ठल शुगर हे 2 कारखाने आहेत। आणि ते जे त्यांची जी साखर होणारी तयार होणारी जे आमच्या कुर्डवाडी स्टेशनहून एक्सपोर्ट होणारे असेल किंवा पार्ट्या असतील, ह्या सगळ्या माध्यमातून येणारा माल हा पूर्णतः कुर्डवाडी आणि कुर्डवाडी स्टेशनलाच येतो आणि त्यातून मिळणारं उत्पन्न हे आमच्या सगळ्या मोटर मालक संघटना असतील, हमाल पंचायत असेल, यांच्या सगळ्या कुटुंबाचा जो प्रपंच चालतो त्याचा संपूर्ण हातभार ह्या शिंदे कुटुंबीय आहे, संजय मामा असतील किंवा माननीय आमदार बबनदादा असतील यांच्या प्रयत्नाने आजपर्यंत इथपर्यंत आलेला आहे। माननीय संजय मामा शिंदे, विकास कामा संजय मामा।